नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. कृपया आपण नवीन असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करा. आज आपण बघणार आहोत पालकचे अंडा भुर्जी. मुलं पालक खायसाठी कंटाळा करते, त्याच्यामुळे आपण आज पालकचे अंडा भुर्जी बघणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य: 2 मीडियम साईजचे टमाटर, 2 कांदे, लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, 5 अंडे, तिखट, धनिया पावडर, हळद, मीठ, तेल आणि पालक छान स्वच्छ अशी धुवून बारीक चिरून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता, मी गॅसवर एकदम कमी पावरवर कढई तापवायला ठेवली आहे. आता त्याच्यामध्ये आपण 3 ते 4 चम्मच तेल टाकून घेऊया. तुम्ही चमच्याच्या साहाय्याने टाकू शकता, पण मी अंदाजे 3 ते 4 चम्मच टाकत आहे. आता तेल गरम होऊ द्यायचं आणि मी याच्यामध्ये एक सांगायचं विसरली, ते म्हणजे जिरं मोहरीसुद्धा आपल्याला याच्यात थोडं ॲड करायचं आहे. तेल मस्त असं गरम होऊ द्यायचं छान. तुम्ही बघू शकता, तेल अगदी आपण कमी पावरवर ठेवलेलं आहे. आता त्यानंतर संपूर्ण तेल गरम झालं आहे. आता आपण त्याच्यामध्ये अर्धा चम्मच मी जिरा आणि मोहरी हे दोनही एकत्रच केलेलं आहे. त्याच्यामुळे माझ्या जे डबा असतो त्याच्यामध्ये मी एकत्र करून ठेवते, थोडं बाकी सगळं अलग असते. त्याच्यानंतर आता बघू शकता तुम्ही, याच्यामध्ये तेल गरम झालं आहे. त्याच्यात आता जिरं मोहरी आपल्याला थोडंसं टाकायचं आहे, खूप जास्तही नाही आणि खूप कमीही नाही. त्यानंतर आता आपण याच्यामध्ये जे कांदा टोमॅटो चिरलेला आहे, तर लसूण आणि मिरच्या पण पहिले टाकणार आहोत. लसणाची कडक अशी फोडणी बसली की छान त्याचा फ्लेवर उतरतो. त्यानंतर मिरची, कांदे हे आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि ही मी माझ्या पद्धतीने बनवत आहे, तुम्हीसुद्धा याच पद्धतीने बनवून बघा आणि कसे झाले हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आता आपण कांदा, मिरची आणि लसूण टाकलेलं आहे. आता ते एखादी मिनिट छान परतून घ्यायचं आहे. कांद्याला असा हलकासा ब्राऊन कलर, म्हणजे असं तांबूस कलर येईल असा भाजून घ्यायचं, म्हणजे कांद्याचा कच्चेपणा निघून जाईल. ठीक आहे. त्यानंतर आता छान असं मिश्रण आपल्याला पूर्ण एकजीव करायचं आहे. कलर त्याचा थोडासा गॅसचा पॉवर थोडा वाढवायचा आहे आपल्याला, खूप जास्तही वाढवायचा नाही आहे, म्हणजे जेणेकरून ते कांदा चांगला आपला भाजला जाईल. त्यानंतर आता आपण याच्यामध्ये तिखट टाकणार आहोत. मी मिरची 4 ते 5 मिरच्या घेतल्या होत्या. तुम्ही नुसते मिरची टाकू शकता किंवा तिखटाची करू शकता, पण थोडं तिखट आणि मिरची 2 ॲड केलं तर चवसुद्धा छान लागते. त्यानंतर धने पावडर, हळद आणि मीठ चवीनुसार घ्यायचं आहे. मी 1 चम्मच मीठ घेतलं आहे. मीठसुद्धा याच्यामध्ये ॲड करत आहे. परत याला आपण एखादी मिनिट किंवा एखादी सेकंद आपण याला छान परतून घेऊया. 1 सेकंद परतल्यानंतर त्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करणार आहोत. तुम्ही बघू शकता, छान आपण मसाला झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये टोमॅटो ॲड करत आहोत. टोमॅटो शिजेपर्यंत छान टोमॅटो मस्त मऊसूद होऊ द्यायचे, चांगले मऊ पडू द्यायचे. छान टमाटर असे शिजवून घ्यायचे. त्याच्यानंतर आपण टोमॅटो शिजतपर्यंत आपण इकडे अंडे फोडून घेऊया. तुम्ही बघू शकता, टमाटर छान असे खूप शिजले जात आहे. आता मी अंडे घेते आणि हे अंडे आपण पूर्ण एक बाउल घ्यायचं, त्यामध्ये हे सगळे अंडे फोडून घ्यायचे आणि त्याचा जो गर आहे तो सगळा एकजीव करून घ्यायचा. व्हाईट आणि येलो दोन्ही कलर छान असे फेटून घ्यायचे आहे. आणि त्याचप्रमाणे इकडे आपला मसाला छान शिजत आहे, करपणार नाही याची काळजी घ्यायची आणि फिरवत राहायचं. आता याच्यामध्ये आपण जी स्वच्छ बारीक घेतलेली जी आपली पालक आहे ते सुद्धा आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. पालक आणि टमाटर हे दोन्ही छान मिक्स करून घ्यायचं आणि पालकसुद्धा छान शिजेपर्यंत त्याच्यामध्ये टमाटर आणि पालक सगळं हे एकजीव होईपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, पालक मी हे 1 पाव घेतलेली आहे. पालकसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता, कमी जास्त जे करायचं आहे, कारण मुलं असं पालक खायसाठी कंटाळा करतात. त्याच्यामुळे मग कसं ना, अंडे वगैरे टाकून केलं की मग प्रोटीनसुद्धा आणि पालकमधून जे जीवनसत्व मिळते ते सुद्धा मुलांपर्यंत पोहोचू शकते. मुलं
नाही, पण आपणसुद्धा पालक खाण्यास कंटाळा करतो. त्याच्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आता बघू शकता मी पालकसुद्धा छान अशी एकजीव करून घेत आहे. पालक आणि टमाटर दोन्ही सोबतच छान असे शिजू द्यायचे आहे. बघा पूर्ण असे मस्त आपलं तयार झालेलं आहे. आता त्याच्यावर प्लेट झाकून घ्यायची आणि थोडा वेळ छान शिजू द्यायचं. तोपर्यंत हे शिजतपर्यंत याला साधारण 5 मिनटं शिजू द्यायचं आहे, 5 ते 10 मिनटं. म्हणजे जो पाणी आपण जे पाण्याने धुतलेली पालक आहे त्याच्यातलं पाणीसुद्धा कमी होऊन जाईल, मॉइश्चर कमी होईल. आणि अंडे फोडून घ्या. तुम्ही बघू शकता मी अंडेसुद्धा फोडून घेतलेले आहे. आता आता आपण बघूया पालक आपले शिजले. बघू शकता पूर्ण एकजीव असं झालेलं आहे. पालक आणि टमाटरसुद्धा छान असे आपले शिजून गेलेले आहे. आता याच्यामध्ये आपण जो अंडे फोडलेले आहे, अंड्याचा गर हा छान चमच्याच्या साहाय्याने मस्त एकजीव करून घ्यायचा, छान फेटून घ्यायचा आणि तो त्याच्यानंतर हळूहळू आपण या पालकाच्या याच्यामध्ये सोडून द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता अंडेसुद्धा आपले छान फेटल्या गेलेले आहे. दोनही छान असं मिक्स झालं आहे, व्हाईट आणि येलो दोन्ही आपले मिक्स झालेले आहे. चमच्याच्या साहाय्याने छान असं फेटून घ्यायचं आहे. आता आपण हे सगळं अंड्याचं मिश्रण या पालकामध्ये सोडून देणार आहोत. तुम्ही बघू शकता छान असं सोडून द्यायचं आहे हळूवारपणे आणि छान एकजीव करून घ्यायचं. कारण कसं ना की अंड्याचं लवकर म्हणजे घट्टपणा येऊन जातो. त्याच्यामुळे कसं एकजीव करायचं, छान असं शिजवून घ्यायचं आहे आणि चांगलं सांचीच्या साहाय्याने पकडून छान असं सगळं मिश्रण, अंड्याचं मिश्रणसुद्धा मस्त एकजीव करून घ्यायचं आणि त्यावरसुद्धा आपण ताट झाकून ठेवायचं आहे. आणि मध्ये मध्ये करपणार नाही, बघत राहायचं मध्ये मध्ये की आपलं शिजलं नाही की कसं झालं ते मध्ये मध्ये ढवळत राहायचं. कारण खाली बेसला ते चिकटत असते. त्याच्यामुळे आता आपण याच्यावर हे सुद्धा आपण 5 ते 10 मिनटं ठेवणार आहोत. आणि त्याच्यासाठी आतमध्ये कोथिंबीरचा फ्लेवर उतरवायसाठी जेव्हा आपण अंड्याचा गर टाकतो तेव्हा टाकायचा थोडासा कोथिंबीर आणि परत ते सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यावर प्लेट झाकून ठेवायची आहे. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि माझी रेसिपीसुद्धा तुम्हाला कशा वाटतात ते सुद्धा तुम्ही कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनलासुद्धा क्लिक करायचं, म्हणजेच जेणेकरून मी जे काही व्हिडिओ अपलोड करेल त्याचं पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता तुम्ही बघू शकता छान असं आपलं तयार झालेलं आहे. आज आहे संडे, त्याच्यामुळे कसं ना उशीर झाल्यामुळे भूकसुद्धा सगळ्यांना लागलेली आहे. सगळेजण येऊ बघते झालं काय म्हणून आता बघा छान असं शिजून घेतलं आहे. पालकसुद्धा आपली मिक्स झाली आहे. तुम्ही बघू शकता. मला असं वाटतं थोडंसं पाणी आहे त्याच्यामध्ये, मॉइश्चर आहे. ते मॉइश्चर कमी करण्यासाठी आपण परत एकदा 5-1 मिनटं आपण ते झाकून ठेवूया. परत बघूया. आज देवांशीसुद्धा घरी आहे. देवांशीला बी भूक लागलेली आहे म्हणून ती मम्मी मला भूक लागली असंच तिचं चालू आहे. ते पण शिजत आलं आहे. हे संपूर्ण रेसिपी करायसाठी आपल्याला जवळजवळ फक्त अर्धा तास लागत असतो. त्यानं जास्त वेळ लागत नाही आणि पटकन अशी ही रेसिपी आपली तयार होते आणि खाण्यालाही खूप सुंदर, खायसाठी छान चविष्ट अशी लागते. मुलंसुद्धा आवडीने खात असतात. त्याच्यामुळे ही रेसिपी तुम्ही ट्राय करा. बघू शकता आपण परत एकदा छान बघायचं शिजलं का आणि थोडं हाताने असं दाबून बघायचं. परत झाकून ठेवलं मी कारण थोडं व्हायचं होतं. आता परत बघूया. छान असं पकलेलं आहे आणि बघा वाफसुद्धा छान झाली आहे, म्हणजेच पूर्ण छान असं पकल्या गेलेलं आहे. गडे तयार होतात ते तुम्ही फोडून घ्यायचे, कारण ते कसं ना गर हा घट्ट असतो आणि चिकट असते, त्याच्यामुळे ते कसं ना पटकन पकडून जाते. आता याच्यामध्ये गार्निश करायसाठी म्हणून आपण कोथिंबीर सोडायचं आहे आणि आपली पूर्ण रेसिपी तयार झालेली आहे. नक्की मला कमेंट्स करून सांगा आणि मस्त पोळीसोबत, फुलक्यासोबत किंवा तेलाच्या पोळीसोबत हे खूप सुंदर लागते.